IAS तुकाराम मुंडे यांची एक अशी धडक कारवाई जिने संपूर्ण देश हदरावून सोडलाय. काही दिवसांपूर्वीच जेव्हा मुंडे साहेबांची 25वी बदली झाली तेव्हा मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये एकच चर्चा सुरू होती की तुकाराम मुंडे आता शांत बसतील का, कारण त्यांना अशा अन्न व औषध FDA विभागात टाकलं होतं जिथे फारसं काही करता येणार नाही असं अनेकांना वाटत होतं. पण त्यांनी येताच सिस्टीमला असा दणका दिला की ज्याचा विचार स्वप्नातही कोणी केला नव्हता. यापूर्वी मुंडे साहेबांनी ज्या कारवाया केल्या त्या स्थानिक जिल्ह्यापुरत्या किंवा महाराष्ट्रापुरत्याच गाजल्या होत्या, पण यावेळी त्यांनी थेट एका बलाढ्य जागतिक साम्राज्याला हात घातलाय, ज्याचा स्फोट झाल्यानंतर दिल्लीचे सिंहासनही हादरले. राज्यभरात एकाच वेळी छापे टाकून तब्बल 73 लाख रुपयांचा जप्त करण्यात आल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पण हा विषय नेमका कोणाशी संबंधित आहे? स्वदेशीपणा, शुद्धता आणि पारंपरिक आयुर्वेदाच्या दाव्यांमुळे चर्चेत असलेल्या कोणत्या मोठ्या ब्रँडबाबत अन्न व औषध प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत? आणि या कारवाईमागील तथ्य नेमकी काय आहेत? 25 मे रोजी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त तसेच सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी तुलनेने शांतपणे कामकाजाचा आढावा घेतला. त्यामुळे अनेकांना वाटले की ते विभागाची सखोल माहिती घेत आहेत. मात्र विभागातील सूत्रांनुसार या काळात काही महत्त्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स त्यांच्या परीक्षणासाठी समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर स्वदेशी, शुद्धता आणि आयुर्वेदिक परंपरेच्या नावाखाली बाजारात विकल्या जाणाऱ्या काही उत्पादनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. ग्राहकांची दिशाभूल झाली आहे का? नियमांचे उल्लंघन झाले आहे का? आणि प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमके काय घडले? संबंधित कंपनी किंवा व्यक्ती कोण आहे? प्रशासनाच्या या कारवाईमागे केवळ कर्तव्यदक्षता आहे की इतर काही कारणे आहेत? आणि या घडामोडींनंतर पुढील काही दिवसात काय घडू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूया हा विशेष आणि सविस्तर रिपोर्ट. आधुनिक वैद्यकशास्त्रालाही आव्हान देणारे दावे करत काही उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांवर प्रभावी उपचार असल्याचे सांगितले जात होते. अशा प्रकारच्या अनेक दाव्यांवर यापूर्वी न्यायालयीन पातळीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत कठोर निरीक्षण नोंदवले गेले होते. तरीही महाराष्ट्राच्या बाजारपेठेत काही उत्पादनांच्या प्रचार आणि प्रत्यक्ष उत्पादनातील माहिती यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी संबंधित विभागापर्यंत पोहोचल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्याची माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर काही महत्त्वाच्या प्रकरणांचा बारकाईने आढावा घेतला. कोणताही गाजावाजा न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तपासाची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी अत्यंत गोपनीयतेने नियोजन करण्यात आले. कारवाईसाठी राज्यातील प्रमुख वितरण केंद्रे आणि गोदामांची माहिती गोळा करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या भागातील साठा, वितरण व्यवस्था आणि विक्री नेटवर्कची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी विविध ठिकाणी एकाच वेळी तपास मोहीम सुरू केली. काही ठिकाणी उत्पादनांचे नमुने, जाहिरातींशी संबंधित कागदपत्रे आणि साठ्याची पडताळणी करण्यात आली. नियमांचे संभाव्य उल्लंघन, मिसब्रँडिंग किंवा जाहिरात नियमांचे पालन झाले आहे का याची चौकशी करण्यात आली. या कारवाई दरम्यान काही ठिकाणी अधिकाऱ्यांना दबाव आणण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा असली तरी अधिकृतरित्या याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र प्रशासनाकडून स्पष्ट संदेश देण्यात आला की कोणतीही कंपनी, ब्रँड किंवा व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. मात्र या संपूर्ण प्रकरणात नेमके काय आढळले? किती माल जप्त करण्यात आला?
कोणत्या उत्पादनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि या कारवाईनंतर संबंधित कंपनीची भूमिका काय आहे? पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या कारवाईत पतंजलीच्या दिव्य फार्मसीसह विविध ठिकाणांहून तब्बल 73.24 लाख रुपयांचा संशयास्पद आणि मिसब्रँडेड औषधसाठा जप्त करण्यात आला. तपासादरम्यान काही उत्पादनांवर जादुई उपचारांचे आणि रोग बरे करण्याचे दावे आढळले. तसेच अनेक उत्पादनांवर कायद्यानुसार आवश्यक माहिती नसल्याचेही समोर आले. या प्रकरणी औषधे व जादुई उपाय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाईचे नेतृत्व FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता सर्वांचे लक्ष दोन गोष्टींकडे लागले: जप्त केलेल्या औषधांच्या तपासणी अहवालाकडे आणि या कारवाईनंतर तुकाराम मुंडे यांच्या पुढील प्रशासकीय भविष्याकडे. या कारवाईनंतर सामान्य नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे. कोणतेही औषध किंवा आरोग्यविषयक उत्पादन खरेदी करताना जाहिरातींमधील चमत्कारी दाव्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, हा विषय फक्त एका ब्रँडपुरता मर्यादित नाही. हा थेट आपल्या आरोग्याशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे औषध खरेदी करताना त्यावरील माहिती काळजीपूर्वक वाचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सर्व रोगांवर हमखास उपाय अशा दाव्यांपासून सावध रहा. जागरूक ग्राहक बनणे हीच आपल्या आरोग्याची सर्वात मोठी सुरक्षा आहे. आयुर्वेदिक किंवा स्वदेशी असो, कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल आणि माहिती काळजीपूर्वक वाचा. काही माहिती संशयास्पद वाटल्यास ते उत्पादन वापरणे टाळा. घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोणतेही औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. सर्व रोगांवर हमखास उपाय किंवा मुरापासून उपचार अशा दाव्यांपासून नेहमी सावध रहा. आता प्रश्न तुमच्यासाठी: तुमच्या मते ही कारवाई योग्य होती का? आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या थांबवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व विशेष रिपोर्टसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद.